हालत नाही, बरोबर आहे ना? मग तुमचा पण आवाज जरा येऊ दे ना, जोरात शिट्ट्या टाळा जोरात. वरचे भले कमी आहोत पण हजाराला भारी आहोत. राईट आहे ना? बारी चालू होते, निश्चिंत राहा. काही सूचना आहेत आपल्या सर्वांना. आपल्या या सभागृहाचं नाव पण आपल्या सगळ्यांना माहित आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह. एकच बोलतो, श्रीमंत
हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय ना? वर खाली डावीकडं उजवीकडं पुढं माग सगळीकडं. आणि म्हणून मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर एक सांगायला अभिमान वाटतोय. आज खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी आकांत तांडव झाला, पण एकलीचं बळ कशाला म्हणावं ते माझ्या या बोडवली वासियांसाठी एकदा जोरदार मित्र टाळ्या होऊन जाऊ दे. कारण अचानक पार्टीचा भयानक कार्यक्रम, अरे राजेश बुवा शक्तीवाला आजच्या वारीला कुणाला थांब पत्ता पण नव्हता, तरी सुद्धा आपण सर्वांनी हा शो हाऊसफुल केला. माय बापा, आणि तुझे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो, आज या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार शाहिरांना विनंती करतो, बुवा आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन या. माझा देखील विषया ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतोय. गणपती बाप्पा लेकराला या रंगमंचावरती उभं केलास, मी फक्त आशीर्वाद आहे तुझा. म्हणून मी विनम्र तुझ्या चरणावरती करतोय. माय बापा, म्हणायचं आहे काय आलो माझ्या रसिका तुझा पाहुणी जिव्हाळा, तव चरणावरती द्यावा आम्हा प्रेमाचा निवारा, तव चरणावरती द्यावा आम्हा प्रेमाचा निवारा, तुझ दयेच्या सागरा तुझ दयेच्या सागरालो तुला विस्मराया, आज समरंगणाला मी आलो चरण धराया, आज समरंगणाला मी आलो चरण धराया. हो
सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करो हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज व भूषण प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा राज्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करत राजमाता राजमाता माझा हे जिजाऊंना मनाचा मुजरा करो सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मनाचा मुजरा करो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करो मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा राजाबाग हिंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन गोंदिवली गावची ग्रामदैवता गोंदिवली गावचा मालक देव आपल्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माशी पालखी माशी मायनवली आई झोलाई कोकणेच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री आप्टोबा ग्रामदैवत मुंबई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला आणि क्रीडा शैक्षणिक कार्याच्या निधीसाठी शक्ती आणि तुरा असा नाटकाचा जन्म सामना मित्रांनो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे तरी या ठिकाणी कलिगीमाने श्री झोलाई कोकणची राज्य मंडळ मी शाखीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोमकाई देवी नृत्यकला पथक अटल गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकलाप्रेमी मायबाप शिक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने विषय कसा आहे बघा 2 मिनिटं तुमच्या माहितीसाठी सांगतो काहींना असं वाटलं बघा खरं बोलणारा माणूस नेहमी वाईट असतो पण खरं शेवटी सत्य सत्यच आहे काहींना असं वाटलं की आमच्या पुढ्यातला घास राजेश पण ओढून घेतला पण मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही जे कार्यक्रम दिले जे लावले ते करताना नाकी नवाले शाहिरांचे पण असं नाही म्हणत आणि म्हणून सन्माननीय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी रवी साळवी साहेब या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरी आले म्हणाले बुवा कुणाला काय करायचं ते करू देत पण कार्यक्रम मात्र हा तुम्हालाच करायचा आणि म्हणून राजेश बुवाचं नाव मित्रांनो यादीत कुठाचं नव्हता हे नाव आलं आणि माय बापा आरतीची काय कोंडी आज या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लागतोय आणि म्हणून या सर्व माझ्या गोंदिवली गावतील या माझ्या सर्व माझ्या आयोजकांचे यजमानांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो या आजान लेकराला या आजान कलाकाराला आपण एक मोठा विश्वास दाखवून या सेवेची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली तुमचा विश्वास अगदी सार्थ ठरवून जाईल हा शब्द आहे राजेश भावाचा आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये सन्माननीय एक नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित आहे मित्रपरिवार उपस्थित आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी शाहीर आमचे गोड गळ्याचे शाहीर रात्रीच मित्रांनो आम्ही कार्यक्रमाला एकत्र होतो तरी माझे शाहीर माझे बंधू एकनाथजी ढिके भाऊ आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत सबंध कोकणचा बुलंद आवाज माझे बंधू आदरणीय तुर्यवाल्यांचा भाषा जर म्हटलं तर हरकत नाही शाहीर देवेंद्रजी झेमन बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय माझे बंधू शक्तीमध्ये शाहीर संदेशदा पालकर तुर्यवाले शाहीर माझे बंधू संतोषदा कोल्हापटे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची शिष्य मंडळी शाहीर वेदांची जाधव ओंकारजी लांजेकर रोहितजी तुपट माऊली ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी माझ्या भोवरीमध्ये बसलेले आहेत मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या कोकणातील अवलिया कलाकार लांजा तालुक्याचे सुपुत्र माझे बंधू किशोरदादा साळुंखे आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी व्याग्य काढून उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक आणि राजेश बुवांचा लेफ्ट आणि राईट हँड बॉडीगार्ड कल्पेश दादा घाडी आणि कुणाल दादा घाडी हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी व्याग्य काढून उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे संतोष दादा पालकर हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे समाज बांधव म्हाळुंगे गावचे सुपुत्र आहेत रजनीकांतजी माने आणि शेखरजी माने हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये घडशी साबूनचे सर्वे सर्वा माझे बंधू कपिलदादा घडशी हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मित्रांनो माझ्या मित्रपरिवाराला अजून या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग गुरुजन वर्ग मित्रपरिवार उपस्थित राहिला असेल वेळेअभावी मित्रांनो कोणाची नावं राहिली असतील दिलगिरी व्यक्त करतो त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंदिवली गावचे विद्यमान सरपंच आणि प्रथम नागरिक सन्माननीय विजयजी नांदी साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या अगोदर मित्रांनो 501 रुपयाचं
बहारदार या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांच्या सोबतीनं आजची सेवा या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठील आहे. प्रत्येक कार्यक्रमात मित्रांनो यावर्षी मला ज्यांच्या ढोलकीची साथ मिळते, प्रत्येक मराठी रियालिटी चॅनल वरती ज्यांची ढोलकी वाजते, झी ऑफ फेमचे विशालदादा सुद्धा माझ्या ठिकाणी ढोलकीला साथ करतायत. बँजोला मला साथ करतात गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा केसरे. कीबोर्डला मला साथ करतायत सर्वांच्या परिचयाचे. या वर्षाचा सुद्धा गण मित्रांनो युट्यूबला धुमाकूळ होतोय. पंकजदादा काताळे आज या ठिकाणी मला कीबोर्डला साथ करतायत. बँडला मला पुन्हा एकदा साथ करते माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील दापोली आसनगावचे सुपुत्र, दापोली तालुक्यातील आसनगावचे सुपुत्र राजूदादा पड्याळ आणि आमचा वेदांत पवार या सर्व माझ्या सहकारी मित्रांनो या ठिकाणी शाहिरी वाणाचा मुजरा करून मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी मित्रपरिवार चुकून जर नावं राहिले असतील आमच्या कोकणातील युट्यूबर्स आयोजकांनी सांगितले फक्त 4च पाहिजे, आज बरेच आले आणि म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व युट्यूबर मित्रांनो या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि आता खऱ्या अर्थानं आज झोंबी जोरात आहे मित्रांनो परत एकदा परत, कारण दापोलीवाल्यांना माहिती आहे आपल्याकडे रेड्याच्या झोट्या होतात. ते आल्या म्हणजे म्हस आहे, म्हस जरी असली म्हैस रगल आहे गोवा, म्हैस कशी आहे रगील आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासजी नामरी बोवा, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार आणि सर्वांना माझे मित्रपरिवार आमचे सचिन दादा कोल्हापूर असतील, आमचे गणपत दादा लांबूर असतील, या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा नटशर्माच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचा ग्रामदैवत आई सोनाई कोंडूच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज हा सबंध माझा बोंडिवली गाव ज्याच्या आधिपत्याखाली चालतोय. 15 गावांमध्ये तब्बल 15 गावांमध्ये जर लिंगायत म्हणून देवस्थान आणि एका पुरुषाचं म्हणून देवस्थान जर कोणाचं असेल तर माझ्या आप्तोबाचं आहे. आणि म्हणून आज ही सारी लेकरं मुंबईपासून असतील, पुण्यापासून असतील, गावापर्यंत अरे सुखानं नांदताय. शिमग्याला माझ्या आप्तोबाच्या शिमग्याला साला एक चाकरमाणी बायका पोरांचे 5 दिवस मुक्काम थकून असतो माझ्या बोंडिवली गावामध्ये. आणि म्हणून माय बापा हे माझ्या आप्तोबा देवा अरे तुझा वरद हस्त या माझ्या बोंडिवली गावावरती सदैव असाच राहू दे. आणि म्हणून निस्तवन माझ्या आप्तोबाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे का इतपूर्वी माझे बंधू सुनील दादा कदम आणि अतुल दादा कदम यांनी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि बुवा परत तुमच्याकडे येतो मोठमोठा गार केला गंमत मध्ये गार करायला. एवढा राजा बुवा काय हलका नाही बुवा. अजून तुम्हाला सांगतोय गार करा गंमत मध्ये. आज पण राजेश बुवा तुमच्या समोर इथनं पुढे पण बुवा उभा राहणार हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये बुवा. आणि मधुमित्र नसतं या ठिकाणी म्हणायचं आहे काय लक्षात असणार. देवा माझ्या आप्तोबा तुझ्या नावाचा आज हा जागरण
तुझ्या नामाचा आणि भक्तीचा देवा हा भक्तीचा गर्या की तुझ्या नामाचा तुझ्या भक्तीचा हाच देवा गर्या आहे आणि आज या भाविक भक्तांचा देवा अरे तुझ कृपा सागर्या म्हणून ही स्तवन माझ्या ठिकाणी अक्टोबरच्या चक्रावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं सेवा तुझी करण्या मी अनुयारणा देवा अक्टोबा अरे आज हे अजान देखील तुझ्या शिवारात आलंय तुझी सेवा करतोय म्हणायचं आहे काय सेवा तुझी करण्या मी अनुयारणा वंदना ही वंदना वंदना ही वंदना देवा अक्टोबा तुझ्या चरणा सेवा तुझी करण्यास अनुमीरणा सेवा तुझी करण्यास अनुमीरणा वंदना ही वंदना देवा अक्टोबा तुझ्या चरणा वंदना ही वंदना देवा अक्टोबा तुझ्या चरणा हिरव्या वनराई बसला तू देवा हिरव्या गाड वनराई माई गोल संगी काळकाई गावरात बाबाचा खरा चंदना गावरात बाबाचा खरा चंदना वंदना ही वंदना देवा अक्टोबा तुझ्या चरणा वंदना ही वंदना देवा अक्टोबा
तुझी करण्यास वाढू मीरना, सेवा तुझी करण्यास वाढू मीरना. वंदना ही वंदना देवा तो तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देवा तो तुझ्या चरणा. बोल श्री गणपती गजानन देवी बजरंग कैलासवासी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. सन्माननीय श्री दीपेश शेडगे सामाजिक कार्यकर्ता, श्री साई गणेश सामाजिक संस्था, साई गणेश भजन मंडळ संस्थापक अध्यक्ष. कोंबडा आरवलाय तरी काय गाडी संपत नाही. इतका सारखा हा किती वाजले आलाय संपत. पण विषय काय पुन्हा दादा वा म्हणतात अरे मी नमान ह्यांना विचारून चालू केला नाही, ह्यांना विचारून बंद करणार नाही. बाबा माझ्या नको करू है ना. सॉरी नका करू, नमान बंद करू नका. फक्त तिथं आल्यानंतर मावशी बनवून टाकू. काय ना बरोबर ना, बरोबर ना. नमान नाही ना बंद करत नका करू. दिली तुम्हाला मोबाईल. चला मला विचारताना चालू केला, मला विचारून पण बंद करू नका. पण मावशीचा ठुमका एक लावायला ना. नमान गोवा आणि गोवा मी नमन म्हणतो. मला सामान गावं लागतं. तुम्ही म्हणता नमान म्हणून म्हणतो सामान. बरोबर ना बरोबर. शब्द काय आहे नमन. हे म्हणतात नमान म्हणून मला सामान बोलायला लागतं. परत गोवा म्हणतात यांची चलते. त्यांना म्हणतात एक कार्याने शेती पडत नाही. अरे बाबा नको पडू दे. गेली 10 वर्ष
लोकांच्या टाळ्या शिट्ट्या घेत राजेश बुवा इथपर्यंत पोहोचलाय बुवा. हे माझ्यासाठी मोठं आहे बुवा. टाळ्या शिट्ट्या नको, कारण या माझ्या नटेश्वरानं, या शारदे मातेनं, या माझ्या रसिक राजाच्या आशीर्वादानं राजेश बुवाच्या गळ्यातनं जे काही वेडं वाकडं येतं तो माझा हा रसिक राजा अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकतो. मला टाळ्या शिट्ट्या नको. तुम्हाला आपल्या लग्न होऊ देत आणि म्हणून विषय आहे मित्रांनो आता गणाचा. ए भावानो, त्यांना खाल्ला पाना काही नीट द्या. भावाला माझ्या रांगरवता वर बा माझा फोन करते दुसऱ्या दिवशी, बाबा आहे माय सॉरी. त्यांना पाना खालचं पाना बघून द्या. त्याचा देव बाप्पा तुमचा कान कापून माझ्या बेटाकडं माझ्या माझ्या मताला मला बोलेशावर हवत नाही. मग देव बाप्पा तुमचं कान कापल. त्यांना पाना बरं पाना मला एक कळत नाही. पुढ्यात आल्यावर शाकाहारी आहे काय मांसाहारी आहे तो काय खाणाऱ्याला कळत नाही. काव साहेब पुढ्यात ताट वाढलंय, एवढा ताट केलाय पुढ्यात जेवणाचा, तो शाकाहारी आहे काय मांसाहारी आहे कळत नाही. तरी पण असू द्या बुवा. पण बुवा विषय काय, खालच्यांवर नका राग काढू. तुम्ही त्यांच्यावर बिल फडता पाहिजे का येतो, काय काळजी करू नका. गाणंच घेतोय अजून अर्धा तास जास्त आहे, काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे गाण्याचा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की व्यथा सांगतो बन आज या वेड्या मराची, वाट पाहत बसले देवा तुझ्या साऱ्या चतुर्थी सणाची. ओढ आहे साऱ्या विश्वाला देवा तुझ्या दर्शनाची. आज गुरुवारी कुश्री गणेशा, आज साऱ्या माझ्या भक्त जनाची. गाण्याचं बोलताय आल्यावर त्यांना बोल सांगा, गाण्याचं बोल म्हणाव. साथिया तूने क्या किया बेलिया, तूने क्या सुना मैंने किया तेरा इंतजार, कितना करो नौशियार. हो बुवा या निघून आणि आल्या मात्र भागाला भाग द्या. इथं चुका करत बसा, तुम्हाला चाली जमत नाही म्हणून ऐकून घेणार नाही. आणि म्हणून विषय आहे ही सारी लेकरं माझी. आज माझे सारे कोकणकर वाटेकडे ढोळे लावून बसले फक्त 14 सप्टेंबरच्या. आणि म्हणून सुट्टीच्या दिवसा सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय, अरे सुट्टीच्या दिवसा सुद्धा कामाचे दिवस भरतोय माझा कोकणकर. मनाशी हट्टास केलाय, कामावरती सुट्टी नाही मिळाली, सगळ्या नोकरीवरती लाट मारून जाणार पण गावाला. म्हणून विषय गाण्याचा माझ्या बाप्पाच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असं आहे. श्री गाना तू गजानना, गौरीच्या या दया आतुर्या जीवना, एक वर्षाने पुन्हा भेटाया यावे हो गणा, भेटाया यावे हो गणा. श्री
विश्वाचा पालनहारी बसला कैलासावरी तुझी साजिरी मूर्ती गोजरी नैनी पाहुण्या ओणवंतरी हर्षेने या साऱ्या जगात देवा तू रे गजानना दिव्या निसर्गाने अपातुषा या पुन्हा भेटाया यावे मोकळा भेटाया यावे मोकळा स्वर्गाचे परी रिद्धी शक्ती सिद्धी तुम्ही यावो गोवरी आनंदी करण्या या मना भक्तांच्या यावो जीवना गंग भराया राजेशाच्या जीवना भेटाया या देवगणा बरोबर आहे ना आणि म्हणून स्तवन झालेला आहे गण झालेला आहे आता खरी मजा आहे गवळणीची बरोबर आहे ना गवळणी बसणार मजा लय जोरात येते हे विषय काय आहे शाहिरांचे आणि माझ्या मित्रांनो हे विषय कसा आहे की माझ्या या माय बापानं या माझ्या संबंध कोकणवासियांनी या जोडीला स्वीकारलेला आहे आणि म्हणून बुवा आज विषय काय आहे मला बाकीच्या शाहिरांशी काय देणं घेणं नाही कुणी आपल्या घरापर्यंत बोलावं आपल्या कुटुंबावरती बोलावं त्यापेक्षा मी म्हणतो आता नाचच बंद करा पण शाहीर तुम्ही जाणकार आहात आणि मला समजून घ्या बुवा म्हणून तुम्हाला सांगतोय ना तुम्ही मोठा तुमचा सगळा मोठा आहे बुवा म्हणजे ज्ञान अभ्यास शक्ती अनुभव मी जर चुकलं बुवा तर लहान भावाप्रमाणे मला समजून घ्या लगेच तुमच्या मांडीवर मांडी कापून टाकू नका बुवा एवढाच माझा विषय आहे आधी म्हणायचं बुवा अरे आधी वावर पे आता है उसको दोड़का काकड़ी बोलते हैं आले वावर पे आते हैं उसको चिबुड़ काकड़ी दोड़का कहते हैं जो शाहीर होके टोपी नहीं पहनता उसको लोग फोड़का कहते हैं पण आता तुम्हाला बोलायला जागा ठेवलेली नाही अरे लाल लाल कलरची टोपीचा कलर लाल अना भाई अरे नाच माझ्या सोबत आहे ना आता बोलतील काय आणि म्हणून विषय वा गवळीचा विषय थोडक्यात आवडतोय म्हणायचं आहे काय साधा सोपा मनाला लावून घ्यायचा नाही नाहीतर पोरांनो अरे माझा देव काय याकडे जाऊन तू माझा देव काय
नाही तर तुम्ही नेऊन द्या कोण गार करा कोणी. आणि म्हणून गवळेचा विषय गावे म्हणायचा आहे काय लक्ष असावं. मग गाणं असून घरी तुझ्या भरलेली दह्या दुधाची वाट घेऊन सवंगडी तो काना तू आमची आळवा मग जाता मथुरी बाजारी अरे आमची नेहमी धरतो हा पाठ नाही सोडणार आज कान्हा तुला कारण आणि आज आहे तुझी या राधे शिरा. आणि म्हणून ओ ही इज माय बेस्ट फ्रेंड शायर एका शेट नांबर आहे म्हणून म्हणायचंय आग सांभाळ घसलेलं पाहिलं वै तुझं धोक्याचं पाहिलं ऐकून गे शाईला लग्नाच्या बाईला घोटाला करायचं नाही का. आणि म्हणून विषय कसा आणला गवळीचा बघा म्हणून म्हणायचं रोज खातोस दुधाची साईर तुला सांगते हे राधिका बाईर. हो बोल राधा काय म्हणते ऐका. रोज खातोस दुधाची साईर तुला सांगते हे राधिका बाईर. असून गोधन घरा तुझ्या आरासून गोधन घरा तुझ्या तू मागतोस कशाच्या पायर. मग असून गोधन घरा तुझ्या माझ्याकडं तू मागतोस कशाच्या पायर. अरे काना 9 लाख काही धोरणच्या मालक तू तुझ्या घरात काय दह्या दूध नाही काय. अरे हैगाई नाही आहे आम्ही दह्या दुधाना ढेर तुझ्या घरात भरलेलं आहे. दाबून पी नाही तर चेपून पी पोट तुझा भरेल बुवा म्हणजे काना एवढा पी माझ्याकडे कशाला. बोध तुझ्या घरात काय अरे दह्या दुधाच्या ढेऱ्याचे साठे आहेत अगदी अगदी हवतच आहे. एवढाच बुवा विषय जिवारी लावून घ्यायचा नाही. इथं आल्यावर माझ्या चुका काढायच्या नाही बुवा. आणि जर काय माझा चुकला तर आई नाही सॉरी बुवा. म्हणून म्हणायचंय रोज खातोस दुधाची साईर तुला सांगते हे राधिका बाईर. रोज खातोस दुधाची साईर तुला सांगते हे राधिका बाईर. असून गोधन घरा तुझ्या तू मागतोस कशाच्या पायऱ्या. असून गोधन घरा तुझ्या तू मागतोस कशाच्या पायऱ्या. Thank you.
कलिंगुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर खाली विषयाला बाजू तुम्हाला दिलेली आहे. नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित असावं. अजून एक शाहीर बाजू, कारण तुम्ही ज्ञानी आहात, अभ्यासू आहात आणि बाबू रंगले घराण्याची शान आहात. आजवर तुम्ही शाहीर बरेच विषय पडलेले आहेत. राजेश बुवा पण अशी अपेक्षा करतो की राजेश बुवाचा विषय सुद्धा तुमच्या माध्यमातून बाहेर पडावा बुवा. मनापासून शाहीर, प्रामाणिक इच्छा, पण खोटा बोलायचा. आणि शाहीर दुसरी बाजू, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. शाहीर हे तुमच्यासाठी बाजू बक्षीस आलेले आहेत. राजाराम घोड माऊली समाजसेवक साहेबांच्या माध्यमातून 201 रुपयाचं भारत पारितोषिक. आणि म्हणून म्हणायचंय, आज शुभ मंगल झाल्यावर बांधू खंडाळे घाटात. आणि म्हणून प्रश्नपत्राचा विषय एका कोकणात ठेवतोय. अजून एक गाणं ठेवतोय माझी भारी या ठिकाणी संपवतो. म्हणायचं आहे काय, बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. ओ बुवा, ओ बुवा, अहो बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. या आधी मायेचा सवाल सोडवा. बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, पण आधी मायेचा सवाल सोडवा. थोडी रानात कल लढवा लढवा लढवा. थोडी रानात कल लढवा लढवा लढवा. हे जमल का तुझ्यानं गाढवा. अधुऱ्या तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. आधी मायेचा सवाल सोडवा. बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. आधी मायेचा सवाल सोडवा. विषय काय मित्रांनो, आज अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे की आज ज्यांच्या नेतृत्वाखाली माझ्या खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्याचा विकास होतोय ते सन्माननीय आमचे आधारस्तंभ, कार्यसम्राट आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय आमचे योगेश दादा कदम. मित्रांनो विषय काय आहे, 5 वर्षामध्ये आमदार, पहिल्या टर्मला आमदार आणि दुसऱ्या टर्मला डायरेक्ट मिळाला आमच्या दादांना मंत्रीपद. ही काय साधी सोपी गोष्ट नाही. कारण अरे आज माझा बोंडिवली गाव असू दे, संबंध माझ्या खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील दादांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे शिलेदार. आणि आज या अशा शिलेदारांमुळे आज दादा आमचे विधान भवनामध्ये अगदी अभिमानी बसले. आणि म्हणून त्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सुमधुर आवाजासाठी अहो दापोली, खेड आणि मंडणगड चा विषय का, दापोली, खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. अहो दापोली, खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. अहो झाले महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. दापोली, खेड आणि मंडणगड
माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीनं शाहीरनं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या. शाहीरनं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा.